हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. खूप दिवस झाले आम्ही व्लॉग काही बनवला नाही, कारण की थोडंसं आम्ही बिझी होतो. हे आमच्याकडे मशरूम निघालेले आहेत आमच्या याच्यामध्ये, आणि ते आता तोडत आहेत मशरूम. हे बघा, हे बघा मशरूम, हे इकडे तोडत आहे. श्रेयान बाजूला हो. हे इकडं हे 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 तोडत आहे मशरूम. हळू बघा. हे बघा मशरूम. ये देखो मशरूम. हे बघा मशरूम. खूप सारे निघालेले आहे, आणि हे दरवेळेस आमच्याकडे निघतात जेव्हा आभाळ वगैरे खूप येतं आणि ते गरजते तेव्हा हे मशरूम निघत असतात. हाय से श्रेयान. खूप सारे आहेत मशरूम. हे बघा, हे जंगली मशरूम आहेत, आणि याची भाजी खूप टेस्टी बनते. श्रेयान, तुला आवडते ना? कोणत्या कोणत्या याच्या हे पण झालेले आहेत. हे बघा, छत्र्या पण बनलेल्या आहेत, पण छत्र्यांची भाजी होत नाही. फक्त हे बघा, छत्र्या झालेल्या आहेत. फक्त ते हे पाहिजे, कळ्या पाहिजे भाजीसाठी. इकडे छत्र्या जास्त आहेत आणि इकडे कळ्या आहेत. शिवाय इकडे 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 बाजूला हो, तिकडे जायचं नाही. हे बघा, हे बघा. हो पिल्लू, थांबून जा, तोडत आहे पप्पा. इकडचे नाही का? इकडे हा छत्र्याची भाजी होती. नाही, नका घेऊ ते छत्र्या. हे इकडे पण आहे, इकडे येऊन घ्या ना बाजूला. नाही, मोठा नाही घ्यायचा. छत्र होते त्याची खूप भाजी होते आपली. तो आहे तिथे पण आहे ना, ते 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 बघ, ते तर तिथं गेट ठेवलेला आहे त्यांचं, ते बघा. छत्री आहे का? राहू द्या, राहू द्या ना, पण झालं ना, खूप होते ना तेवढंच. याच्या खाली हे ठेवलेलं आहे ना, म्हणून. नाही तर नाही का खूप निघाले असते आणखी, आहे ना. तोडाच लागेल, भाजी होती. ही छत्र्या नाही. हे इथे पण आहे ना एक. हा, मी तोडू का? पण हे बघा कसं, तो माझ्याच्याने निघत पण नाही, माझ्याच्याने निघत नाहीये. तोडा तुम्ही इथं. इकडे या तुम्ही, इकडे पण आहेत. श्रेयान, तू हात नको टाकू. मशरूम मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, हे बघा मशरूम. हे आहे मशरूम. तुम्ही बघितलेच असेल, पण हे आमच्याकडे नेहमी निघत असते मशरूम, जंगली मशरूम, आणि आम्ही याची भाजी बनवतो. खूप टेस्टी असते. हे घ्या, हे बघा. पण हे छत्री बनायला आलेलेच आहे ते. याला मग गरम पाण्यात उकळून टाकलं. चला, आता आम्ही तुम्हाला हे स्वच्छ करताना दाखवू. आता हे आमचं तोडून झालेलं आहे. आता याला स्वच्छ करावं लागते, आणि नंतर मग त्याची भाजी करावं लागते. तिथे पण आहे ना एक, ते भांड ठेवलेलं आहे बघा, तिथे एक कढी आहे. ती 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 हां हां हां. तर हे बघा, याला असं स्वच्छ करावं लागते, आणि त्याच्यामध्ये किडे पण असतात. हे नाही का, याला चिकटपणा काढावं लागते याचा. त्यासाठी माहिती आहे का, वेळ लागतो. आणखी पाण्याने धुतल्यानंतर त्याला आणखी क्लीन करावं लागते ना छान, आणि मग त्याला बॉईल करावं लागते. हे बघा, त्याच्यामुळे ब्लॅक कलरची किडे पण होते. ती छत्री जे आहे ना, छत्रीला काहीच नाही होत त्यावाल्या.
चिपटीला काय होते हे एवढं हे नाही का हे जेवढा भाग आहे एवढं खराब आहे का ते? खराब नाही आहे, हे असं किडा आहे. किडे फक्त त्याच्यावरच येतात ते. त्याच्या आतमध्ये राहते का? आतमध्ये कढीच्या आतमध्ये? नाही, हां, वरती वरतीच राहते, निघून जाते ते. धुतल्याने निघते मग ते. हा, आवाज चेंज कर, ते बी आवाज चालला ना. चेंज कर, चेंज. ठीक आहे, तर आम्ही याच्यानंतरची प्रोसिजर थोड्या वेळाने दाखवू. झाले आहे आता स्वच्छ करून. आता याला बॉईल करणार आहे. कशात करतो? त्याला पहिलं कापून घ्यायचं. कापायचे पण आहे का? छोटे 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 म्हणजे नॉर्मल पीस. ये खराब है इसको ये देखो एवढे छोटे छोटे पीस. बस. छोटे छोटे पीस मध्ये कट करावं लागते. चिकट आहे का? नाही, त्याला स्वच्छ केलं. आता मग घसरत नाही आहे का? नाही. राहू दे ना तेवढं. एवढं मग ते बॉईल झाल्यावर हे होते ना. नाही, याची 4 पीस केले. मग ते चिमते ना ते. झालेला आहे चॉप करून. आता याच्यामध्ये टाकायचा बॉईल करायला. आता हे बॉईल झाल्यानंतर आम्ही भाजी करू, तेव्हा तुम्हाला भेटू. ओके. हे बघा बॉईल झालेलं आहे. हे मसाले आहे, याच्यामध्ये आहे लसूण, अद्रक, हिरवी मिरची, सांबार, आणि याच्यामध्ये सिक्रेट मसाला, आणि याच्यामध्ये आहे चॉप केलेला कांदा आणि टोमॅटो, सांबार, आणि याच्यामध्ये घेतलेलं आहे तेल. आता देत आहे भाजीला फोडणी. हे बघा. हे याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली होती बॉईल करायच्या वेळेस, त्याच्यामुळे हे येलो येलो दिसत आहे. आमच्या किचनमध्ये होत आहे गरम, म्हणून आता आम्ही करतो फॅन ऑन. आणि हा फॅन माझ्या हजबंडनी घरी बनवलेला आहे. मला खूप गरम होते म्हणून. श्रेयान रडणार आहे आता. कांद्याची वाफ झाली. कांदा झाला आहे परतून. आता त्याच्यामध्ये काय टाकत आहे तुम्ही? ग्रीन मसाला, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि सांबार. आणि त्याच्यानंतर काय टाकणार आहे? कांदा, आपलं हे काय म्हणते त्याला, टोमॅटो. मशरूम. वाव.
खूप यम्मी वाटत आहे भाजी. हो आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पाणी घालून शिजवतो. आताच टाकत आहे पाणी. थोडं 2 मिनिटांनी पाणी टाकावं. त्याला ग्रेव्ही करू आपण. सुका पण होते, त्याला ग्रेव्ही करू आपण. खूप टेस्टी दिसत आहे भाजी. गावरान मशरूम, ते पण आमच्या घरचे, आमच्या वाडीतले. याच्यामध्ये थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालू. थोडीशी ग्रेव्ही आपल्याला छान तर्री पण आलेली आहे भाजीला. हे बघा. हे झालेली आहे आमची फायनल भाजी. छानपैकी तर्री पण आली आहे. वरून थोडासा सांबार. वाव, ग्रीन ग्रीन किती छान दिसत आहे. तर अशा प्रकारे आमची झालेली आहे मशरूमची भाजी. आणि आम्ही आता याला फिनिश करणार आहे. बाय. हे बघा मशरूमची भाजी. आता आम्ही जेवण करत आहोत. लिंबू काकडी पण आमच्या घरचीच आहे.